आज आपण गजरा वेणी करायला शिकणार आहोत। अगोदर ग्रीन यार्न घेतली आहे आणि 55 चेन करायच्या आहे। 55 चेन केल्यानंतर स्किप 2 चेन आणि हाफ डबल क्रोशे करायचे आहे आपल्याला। ऑल ओव्हर हाफ डबल क्रोशे। तुम्ही जास्त पण चेन घेऊ शकता। जर तुम्हाला मोठी वेणी पाहिजे असेल तर जास्त पण चेन घेऊ शकता। चेनच्या वरती हाफ डबल क्रोशे करायचे आणि नंतर दुसऱ्या राऊंडला 2 चेन घेऊन एक डबल क्रोशे, एक चेन आणि सेम याच्यामध्ये एक डबल क्रोशे आणि नंतर 2 स्टिच स्किप करायचे। 2 स्टिच स्किप करून सेम पॅटर्न रिपीट करायचा। 1 डबल क्रोशे, 1 चेन आणि 1 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये। 2 स्टिच स्किप करायच्या मिडलच्या आणि नंतर थर्ड स्टिचमध्ये डबल क्रोशे, 1 चेन, डबल क्रोशे। परत सेम तसंच ऑल ओव्हर आपल्याला रिपीट करायचं आहे। 2 स्टिच स्किप करून एक डबल क्रोशे, एक चेन घ्यायची आणि सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे करायचे। व्ही स्टिच तयार होते। पूर्ण याच्यामध्ये आपल्याला हा पॅटर्न रिपीट करायचा आहे। आपण आता व्हाईट कलर जॉईन करणार आहे। मी डिझायरचं घेतलेलं आहे ॲक्रिलिक अँड। आता व्ही स्टिचमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे करायचे आहे। सुरुवातीला फर्स्ट याच्यामध्ये 3 चेन आणि 5 डबल क्रोशे। आणखी कळी थोडी जाड हवी असेल तर 6 डबल क्रोशे पण करू शकता तुम्ही। लोकर जर जाड असली तर 5 पण सफिशियंट आहे आणि लोकर सहसा करून जाडच घ्यायची। पॉपकॉर्न स्टिच करायची आहे आपल्याला। पहिल्या 3 चेनच्या याच्यावरून पुल करून घ्यायची आहे आणि टाईट करून 3 चेन घ्यायची आहे आणि नेक्स्ट व्ही स्टिचमध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे। परत 5 डबल क्रोशे करून पहिल्या याच्यामधून पहिल्या डबल क्रोशेच्या वरतून आपल्याला पुल करून घ्यायचं आणि टाईटली पॉपकॉर्न स्टिच करायची आहे आणि 3 चेन घेऊन नेक्स्ट याच्यामध्ये परत 5 डबल क्रोशे करायचे आहे। याच्यामध्ये स्लिप स्टिच करायची नाही आहे। डायरेक्टली व्ही स्टिचमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे करायचे आहे। टाईटली ओढून घ्यायची म्हणजे कळी एकदम ती मोगऱ्याच्या याच्यासारखी दिसते। सेम ऑल ओव्हर पॅटर्न रिपीट करायचा आहे। पॉपकॉर्न स्टिच, 3 चेन। एकदम सोपा पॅटर्न आहे आणि कमी वेळेत होणार आहे। तुम्ही दुसऱ्या कलरनं पण वेणी करू शकता। दुसरे कलर पण छान दिसतात। रेड कलर, येल्लो कलर आणि याचा यूज आपण आता गौरी येणार आहे तर गौरीसाठी पण करू शकतो।
असे पॉपकॉर्न स्टिच तयार होतात. पाच डबल क्रोशे करून पॉपकॉर्न स्टिच करायचे आहे आणि 3 चेन घ्यायचे आहे. एकदम सोपा पॅटर्न आहे, बिगिनर्स पण करू शकतात. मी आता हे पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर परत बघूया आपण लुक कसा वाटतोय. हे आता कंप्लीट झालेलं आहे आणि एकदम छान वेणी तयार झालेली आहे. आता दोरी तयार करून घ्यायची आहे. 30 चेन करून घ्यायच्या आहे, 30 चेन करायच्या आहे आणि शेवटी वेलची स्टिच करून दोन्ही साईडनं आपण असं सेम करायची, म्हणजे बांधण्यासाठी ती यूज होईल.